नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज जागतिक हृदय दिन आहे. धडधडणारं हृदय म्हणजे शरीराने आणि मनाने जिवंत असण्याचं प्रतीक, नाही का? मग हेच हृदय आपण निरोगी कसं ठेवायचं, सुदृढ कसं ठेवायचं, याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय असणार आहे जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाची स्पंदनं जपताना. सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ही स्पंदनं, आणि तीच आपल्याला सगळ्या भावभावनांशी जोडलेली असतात, जुळवून ठेवत असतात. आणि या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत दोन आपले पाहुणे आहेत. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश घोंगरे. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर कन्सल्टंट आहेत सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये आणि या संदर्भात ते आपल्याला खूप छान माहिती देणार आहेत. आणि दुसरे आपले तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद फडके. नमस्कार सर, तुमचं सुद्धा कार्यक्रमात स्वागत. सर सुद्धा कन्सल्टंट आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत केएम हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला. तुमच्या सुद्धा मनात प्रश्न असतीलच, कारण हृदय हे आपल्या मनाच्या खूप जवळचं असतं. त्याच्यामुळे या हृदयाचे प्रश्न काय काय असू शकतात किंवा कशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यायची, या सगळ्याबद्दल तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2490-8050, 2498-8050, 022 आपला STD कोड आहे मुंबई बाहेरच्या आपल्या प्रेक्षकांसाठी, आणि जी मंडळी मोबाईलहून संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न विचारताना नेहमी आपण दोन गोष्टी लक्षात ठेवतोच मंडळी. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्ण बंद ठेवणार आहोत, म्हणजे तुमचा प्रश्न इथे नीट ऐकू येतो. आणि आजचा जो आपला विषय आहे जागतिक हृदय दिन, आणि आज आपण आपल्या हृदयाची स्पंदनं जपणार आहोत. त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर खूप छान माहिती तुम्हाला मिळेल. सर, पुन्हा एकदा दोघांचंही कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि आज जागतिक हृदय दिन आहे. आपण आपल्या हृदयाला जपायचं कसं याबद्दलची अधिकाधिक माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देणार आहोतच. पण मुळात जागतिक हृदय दिन हा जागतिक स्तरावर आज का पाळला जातो, काय सांगाल सर? सगळ्यात पहिल्यांदा सखी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी थोडक्यात तुम्हाला हा दिवस का आपण साजरा करतो आणि याचा उद्देश काय हे सांगणार आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशन नावाची एक संघटना आहे जी जवळपास 1946 पासून कार्यरत आहे. आणि तिचं मेन एम किंवा उद्देश असा आहे की लो आणि मिडल इन्कम कंट्री जसं साऊथ एशिया आणि आफ्रिका हे कॉन्टिनेंट्स आहेत, त्यांच्यामधल्या लोकांना हृदयाचे आजार आणि त्याच्या संबंधित माहिती याची जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा मेन उद्देश आहे. तर ते वर्ल्ड हार्ट फेडरेशन वेगवेगळ्या माध्यमातून करते, जसं TV आहे, न्यूजपेपर आहे किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. आणि हा हृदयाचा आजार हा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग या प्रकारामध्ये मोडतो. बरोबर. तर यांची मिशन अशी आहे की 2025च्या बाय द एंड ऑफ 2025 25% या आजाराचं प्रमाण कमी करायचं आहे. अच्छा. सध्या जवळपास 1.25 करोड लोक दरवर्षी हृदय आणि हृदयाशी रिलेटेड आजारामुळे मरतात. बापरे. आणि दरवर्षी या हृदय दिवसाला वेगवेगळी थीम असते, ज्याला आपण ब्रीदवाक्य म्हणतो दरवर्षी. यावर्षीची थीम आहे की क्रिएटिंग हार्ट हेल्दी एन्व्हायरमेंट्स, म्हणजे वातावरण हृदय फ्रेंडली करणं. पण मग ते वातावरण सगळ्याच दृष्टीने, म्हणजे आपण म्हणूयात नैसर्गिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, सगळ्या प्रकारचं वातावरण हे हार्ट हेल्दी करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण इथे आलो आहोत की हे वातावरण आपण अधिकाधिक कसं हेल्दी करू शकतो. सर, त्याच्यासाठी मुळात हृदयाचं आपलं जे फंक्शन आहे, त्याचं जे कार्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. संपूर्ण शरीर त्यावर चालतं. तर ते कशा कशा पद्धतीचं असतं आणि त्याचं महत्त्व काय, का आपण जपलं पाहिजे आपल्या हृदयाला, काय सांगाल? सर्वप्रथम तुमच्या सगळ्या दर्शकांना या जागतिक हृदय दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मी थोडक्यातच तुम्हाला आता हृदयाचं स्ट्रक्चर आणि हृदयाचं कार्य समजावून सांगतो. हृदय हा एक पंप आहे, एक पंपिंग स्टेशन सारखं हृदय काम करतं. आणि रक्ताभिसरणाच्या क्रियेत हृदयाचा खूप महत्वाचा वाटा असतो. शरीराकडून येणारं अशुद्ध रक्त हे हृदयाच्या उजव्या भागामध्ये साठवलं जातं. आपण स्लाइड सुद्धा बघतोय सर त्याची. आणि हे रक्त हृदयाच्या उजव्या भागातून फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी जातं. आपण आत घेणाऱ्या श्वासाने जो प्राणवायू किंवा ऑक्सिजन फुफ्फुसात येतो तो या अशुद्ध रक्तात मिसळतो आणि हे रक्त शुद्ध होतं आणि त्यातलं कार्बन डायऑक्साईड
हा परत बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर बाहेर जातो आणि हे शुद्ध रक्त हृदयाच्या डाव्या बाजूला परत येतं आणि मग ते रोहिण्यांमधून अख्ख्या शरीराला पुरवलं जातं. आता हे रक्त शरीराला प्राणवायू नेतं, शरीराच्या अवयवांना आणि पोषक तत्व नेतं आणि अनावश्यक द्रव्य आणि कार्बन डायऑक्साईड परत घेऊन परत हृदयाकडे येतं. अच्छा. तर हे हृदयाचं प्रामुख्याने काम आहे शरीरातलं आणि हा सर्वात महत्वाचा अवयव आपल्याला शरीरातला म्हणता येईल. गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंत हृदयाची स्पंदने ही अविरत चालू असतात, कधीही थांबत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ना की ती चालू असतात हे आपल्याला त्याच्यासाठी काही कष्ट नाही घ्यावे लागत. मला वाटतं त्याच्याचमुळे आपण हळूहळू त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो का, काय सांगाल तुम्ही? निश्चितच आपल्याला हृदयाची स्पंदनेही जाणवत नाहीत, त्याच्यावर आपला कोणत्याही प्रकारचा व्हॉलंटरी कंट्रोल नसतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये सांगायचं तर टेकन फॉर ग्रँटेड आपण आपल्या हृदयाला करतो आणि त्याच्यामुळे अनेक जीवनशैलीशी रिलेटेड असे आजार आता हृदयाचे आपल्याला झपाट्याने आपल्या पॉप्युलेशनमध्ये वाढत चाललेले आहेत. बरोबर आहे. आणि हे सगळं आता तुम्ही जे कार्य सांगितलं हे सगळ्यांना शाळेमध्ये खरं तर शिकवलेलं असतं आणि ते कायमस्वरूपी लक्षात ठेवावं अशी अपेक्षा असते, पण आपण हळूहळू ते विसरत जातो. एक फोन आलाय, कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया आणि मग त्याच्यानंतर मग समस्या कोणत्या हळूहळू यायला लागल्यात त्याच्याकडे आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे असा की माझ्या वडिलांना 5 ब्लॉकेज आहेत हार्टमध्ये. त्यांना 2011 साली बायपास करायला सांगितलेली. बर. हा, तर ते त्यानंतर आम्ही ट्रीटमेंटवर त्यांना हे केलंय. अजून काही बायपास केली नाही, कारण बायपास केल्यानंतर ज्या रक्तवाहिन्यांची बायपास करू त्यामध्ये ब्लॉकेज होण्याचे किती चान्सेस असतात आणि त्याचा ब्लॉक झाला तर परत त्याला काय उपचार करू शकतो? विशालजी, तुमच्या वडिलांचं वय काय आहे? 66 वय. 66. आणि 2011ला त्यांना सजेस्ट केलं होतं बायपास. हो हो. धन्यवाद. सर काय सांगाल? तर वय वर्ष 66 आहे आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे की हार्टचं फंक्शन किती आहे. जसं त्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. नॉर्मली 60% हा इजेक्शन फ्रॅक्शन असतो की त्याची पंपिंग कॅपॅसिटी 60% असते म्हणजे ॲडल्ट हार्टची. तर ती जर 30 किंवा 20% कमी असेल तर मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे काही न करता फक्त औषधीवर चालू शकतं. पण जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला बायपास सर्जरी केलेली चांगली आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की एक तर आर्टरी आणि वेन असे 2 असतात. तर जर आर्टेरियल ग्राफ्ट्स लावले तर त्याचे ब्लॉक होण्याची शक्यता खूप कमी असते. व्हिनस ग्राफ्ट लावले तर त्याची पॉसिबिलिटी थोडीफार असते, जसे की 5 ते 10 वर्षानंतर ते ब्लॉक होण्याची थोडीफार शक्यता असते. पण जर हार्टचं फंक्शन चांगलं असेल तर ते प्रिझर्व करण्यासाठी बायपास केलेली चांगली. अच्छा. आणि मग ही टेस्ट आपण करू शकतो की फंक्शन किती आहे वगैरे हे आधी केली जाते का? त्याचे कोणते कोणते वेगळे म्हणजे स्ट्रेस टेस्ट वगैरे होतं त्याच्यामध्ये, ती लक्षणं आहेत, काय सांगाल सर? नाही, त्याच्यामध्ये एक तर 2D इको असतो ज्याला आपण हृदयाची सोनोग्राफी म्हणतो. दुसरा ट्रेडमिल तुम्ही म्हटल्यासारखं तेही करू शकतो स्ट्रेस टेस्ट. त्याच्यावरती जर इंड्युसिबल इस्केमिया असेल म्हणजे की तुम्ही चालल्यानंतर किंवा हृदयावर ताण दिल्यानंतर जर त्याच्यामध्ये ईसीजी मध्ये चेंजेस येत असतील तर नक्कीच बायपास करणं गरजेचं आहे. त्याने सांगितलं की 5 ब्लॉकेजेस ऑलरेडी आहेत, पण सर हे ब्लॉकेजेस पण कोणत्या कोणत्या ठिकाणी असल्यावर जास्त डेंजरस असतात किंवा लगेच त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे सर, काय सांगाल? मी या मुद्द्यावर थोडं तुम्हाला सविस्तर माहिती देतो. बायपास किंवा अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रिया करण्याची प्रामुख्याने 3 कारणं असतात. नंबर 1 रुग्णाला होणारी लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी. नंबर 2 हृदयाच्या खूप मोठ्या भागाला जर रक्तपुरवठ्याचा धोका झालेला असेल तर त्यातून येणारा धोका टाळण्यासाठी म्हणजे हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी करण्यासाठी. आणि तिसरं डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हृदयाची जर आकुंचन शक्ती म्हणजे पंपिंग कपॅसिटी कमी झाली असेल तर तिच्यामध्ये सुधार यावा म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही म्हणल्याप्रमाणे ब्लॉक्स हे किती आहेत त्याप्रमाणे कुठे आहेत ह्यालाही अत्यंत आम्ही महत्व देतो. हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असेल किंवा हृदयाच्या त्यातून येणाऱ्या मुख्य रक्तवाहिनी म्हणजे एलएडी मध्ये ब्लॉक असेल तर असे ब्लॉकेजेस जे असतात ते अँजिओप्लास्टी आपण करू शकतो, पण त्याच्यामध्ये परत ब्लॉकेजेस होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जनरली सर्वसामान्यपणे 2-3 ब्लॉकेजेस पेक्षा अधिक असतील तर जगभरातली संशोधने आपल्याला असं सांगतात की याच्यामध्ये बायपास सर्जरीचे रिझल्ट दीर्घकालानंतर सुद्धा चांगले राहतात. अँजिओप्लास्टी ऑप्शन असतोच. आता स्टेंट्स मध्ये सुद्धा खूप सुधारणा झालेली आहे, पण ब्लॉक कुठे आहेत, किती आहेत, रुग्णांना डायबिटीस आहे की नाही आणि रुग्णांच्या हृदयाची आकुंचन शक्ती किती आहे ह्याच्यावर आपण चॉईस ठरवतो की आपल्याला बायपास करायची आहे का अँजिओप्लास्टी करायची. एक्झॅक्टली. आपण ह्याच्याबद्दल आणखीन मध्ये मध्ये सविस्तर बोलणार आहोत, पण विजय परब आपल्याशी बोलतात.
नमस्कार. हॅलो. बोला सर. हा नमस्कार. मी विजय परब बोलतोय. मी माहीमून बोलतोय. बोला. माझं वय आहे 68 वर्ष. आणि सर आपला ठिकाणा माझा नमस्कार. नमस्कार. मी त्या केमोसमध्ये सर्व्हिसला होतो पहिला. डॉक्टर कुठे? काळेंच्या युनिटला 84 ला मला माइल्ड अटॅक आलेला. बर बर बर. ते मला माहिती नव्हतं आलेला तो. आणि मी अंगावरच काढलेलं ते. दुसऱ्या जे काळे साहेबांनी जे मला चेक केलं मला लगेच ताबडतोब मला आयसीयूला हे केलं, ऍडमिट केलं. आणि आता मला फक्त 4 दिवस झाले जरा छातीत दुखायला लागलं परत. मी सर्व पूर्ण औषधं घेतलेली आणि मला फक्त निरोफायरमॉन झालेलं आहे आता. बर आता पुन्हा दुखायला लागलं तर काय करायला पाहिजे? बर. धन्यवाद सर. त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच अनुषंगाने आपण एकंदरीत लक्षणांवर सुद्धा बोलूयात की त्यांना माइल्ड अटॅक आला तेव्हा लक्षणं बऱ्याचदा लक्षात येण्यासारखी असतात आणि काही वेळेला ती लक्षात येत नाहीत आणि आता परत त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागले आहेत तर त्यांनी काय करावं या सगळ्याबद्दल काय सांगाल? मुंगरे सर, आधी तुमच्यापासून सुरू करूया. हार्टची लक्षणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे छातीमध्ये दुखणं. एक तर छातीच्या मधोमध किंवा डाव्या साईडला असं छाती भरून आल्यासारखं दुखणं हे खूप प्रॉमिनंट फीचर आहे की त्याला आपण बिलकुल निग्लेक्ट नाही करायला पाहिजे. तसंच ते दुखणं जर डाव्या किंवा उजव्या खांद्याला किंवा हाताला जात असेल तर तेही एक हार्टचं लक्षण आहे. तर प्रामुख्याने खालच्या जबडा ते बेंबीपर्यंत कुठेही दुखलं तर तो हार्ट अटॅक असू शकतो. अच्छा. जर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला फक्त पोटामध्ये दुखल्यासारखं वाटतं किंवा तुम्हाला उलटी आल्यासारखं वाटतं किंवा घाम येऊन चक्कर येते तर ही पण प्रामुख्याने हार्टची लक्षणं असू शकतात. तर अशा वेळेस जसं आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता चेस्ट पेन होतोय तर अशा वेळेस आणि ऑलरेडी तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे तर खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की तुमच्या मेन नसामध्ये ब्लॉकेजेस आहेत. तर लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करून त्यांनी ECG, ट्रेडमिल, इको आणि अँजिओग्राफी करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर मग आपण डिस्कस केल्याप्रमाणे पुढे अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी हे करून घेणं गरजेचं आहे. बर. आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया पण आज खूप फोन कॉल्स येणार आहेत कारण मी म्हटलं तसं की हृदय हा आपला खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. वसंत सस्ते बोलतायत नगर. वसंत सस्ते. बोला सर. बोला. काय झालं आमच्या बंधूंना ह्याचा त्रास आहे, हार्टचा त्रास आहे. म्हणजे आधीच त्यांना थोडस दळदळ होतं हृदयामध्ये. बर. तर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. ते म्हणजे थोडा आपला पार्ट आहे त्याचं वजन थोडं जास्त आहे. तर काही लोकांनी सुचवलं की तुम्ही किरेशन थेरपी करा. तर किरेशन थेरपी बद्दल काय आहे का स्टडी? फडके सर, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर, सस्ते साहेबांचा जो प्रश्न होता की त्यांच्या भावासंदर्भात आणि वजन खूप जास्त आहे आणि एका ट्रीटमेंट बद्दल त्यांनी विचारलं तर त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी किलेशन थेरपी या एका विशिष्ट उपचार पद्धतीचा उल्लेख केलाय. आता किलेशन थेरपी हे देण्याचं प्रमाण गेले काही वर्ष वाढत चाललेलं आहे. किलेशन थेरपी म्हणजे काय करतो की आपण नसेमधनं सलाईनद्वारा काही विशिष्ट औषधं देतो. त्या औषधाला EDTA असं म्हणतात. आणि त्या औषधामध्ये जे रासायनिक गुण असतात त्याच्या केमिकल ऍक्शननी जे आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात त्यातील कॅल्शियम ते औषध काढून टाकतं असा हायपोथेसिस आहे. आता अजूनही किलेशन थेरपी हा एक वादग्रस्त विषय आहे. किलेशन थेरपी अजून प्रामुख्याने आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. याचं कारण असं की त्याच्या मागे पुरेसं संशोधन झालेलं नाहीये. बरेच वर्ष किलेशन थेरपीवर अनेक्डोटल रिपोर्ट्स होते. याचा अर्थ की एकाने सांगितलं, एकाने कुठेतरी तो पब्लिश केला रिपोर्ट, असे रिपोर्ट्स होते. पण मोठ्या प्रमाणावर हजारो रुग्णांमध्ये जेवढ्या त्याच्या तपासण्या व्हायला पाहिजेत तेवढ्या अजून झालेल्या नाहीये. अच्छा. अमेरिकेत गेल्या वर्षी एक ट्रायल किलेशन थेरपीवर आलेला आहे. पण आज जे आपलं वर्तमान ज्ञान आहे हृदयरोगाबद्दल त्याच्यावर मी हे सांगू शकतो की चिलेशन थेरपी ही औषधोपचाराला किंवा बायपासला किंवा अँजिओप्लास्टीला पर्याय होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. ही अजून एक एक्सपेरिमेंटल थेरपी म्हणजे ही प्रायोगिक म्हणायला हरकत नाही. जेव्हा त्याच्याबद्दल अजून संशोधन येईल तेव्हा मग आपण ती स्वीकारायला काही हरकत नाही. तोपर्यंत आपण ज्या पद्धती आतापर्यंत आपण रूढ आहेत म्हणूयात की ज्या आपण म्हणतो की त्याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात तर त्याच फॉलो करणं फार गरजेचं आहे. दिवाकर कामत आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. बोला सर. मला डॉक्टरांना 2 प्रश्न विचारते आहेत. एक पहिला प्रश्न म्हणजे लोकांना आता खूप लोकांना हार्ट अटॅक वगैरे येतात पण माहित आहे पण त्यांना प्रिव्हेंटिव्ह काहीतरी आहे काय? आणि दुसरा प्रश्न म्हणजे पुष्कळ लोक काही खातात काही करतात त्यांना हार्ट अटॅक येत नाही. खाणे काय?
बरं, धन्यवाद. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांचे. त्यांनी एक तर सांगितलं की प्रिव्हेन्शन, प्रतिबंधात्मक उपाय काय, मुळात हार्ट अटॅक येऊच नाही ह्यासाठी. आणि दुसरा त्यांनी मला वाटतं जीवनशैलीशी संबंधित प्रश्न विचारला की काही काही लोक खूप बिनधास्त आयुष्य जगतात पण त्यांना काही होत नाही आणि काही जण काळजी घेतात तरी सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो. काय सांगाल सर? याचं असं आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणत्याही आजारासाठी प्रामुख्याने 3 घटक जबाबदार असतात. एक तर स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणजे माणूस, दुसरा म्हणजे त्याचे जीन्स आणि तिसरा म्हणजे एन्व्हायरमेंट, जो की आजचा विषय आहे. हे 33% 33% 33% असं समीकरण आहे. तर या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतरच हार्ट अटॅक येतो. समजा तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की काही लोक काही खातात तरीही त्यांना हार्ट अटॅक येत नाही, तर त्याचं कारण असं आहे की त्यांचे जे जीन्स असतात तर ते त्याला हृदयाच्या प्रादुर्भावाला जास्त पोटेन्शियल नसतात किंवा त्याला जास्त उत्साहित करत नाही. बरोबर. तर ते एक कारण आहे. आणि तुम्ही पहिला प्रश्न जो केला की काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, प्रिव्हेन्शन कसं, प्रतिबंध प्रिव्हेन्शन, कसं? तर ते कसं आहे आपल्या घरापासून स्टार्ट करायला पाहिजे. जसं खाण्यामध्ये फळं पालेभाज्या याचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे. फळामध्ये सफरचंद आहे, केळी, अननस किंवा द्राक्ष, हे सगळी फळं कितीही प्रमाणात आपण खाऊ शकतो. दुसरं म्हणजे पालेभाज्या, ग्रीन आणि येलो लिफी व्हेजिटेबल्स यांचं आहारामध्ये प्रमाण खूप असलं पाहिजे. फळांच्या बाबतीत असं आहे की पूर्ण फळं खाल्ली पाहिजे. जसं आंबा आहे तर पूर्ण आंबा खाल्ला पाहिजे, त्याचा मँगो शेक किंवा ज्यूस बनवून नाही खाल्ला पाहिजे. त्याचे 3 कारण आहेत. एक तर आपण त्याचा ज्यूस बनवतो त्यावेळेस त्याच्या मागे चोथा राहतो. बरोबर. चोथ्यामध्ये फायबर्स असतात जे की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. दुसरं म्हणजे ज्यूस बनवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल शुगर टाकतो, साखर घालतो त्याला चव येण्यासाठी, ते धोकादायक असतं. आणि तिसरं म्हणजे मॅक्झिमम ज्यूस सेंटरमध्ये किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये कलरंट ऍड करतात. आणि हायजीन सुद्धा एक हायजीन मुद्दा आहे. चौथा मुद्दा. तर हे सगळे मुद्दे लक्षात घेता होल फळं खाल्ली पाहिजे, म्हणजे पूर्ण फळ खाल्लं पाहिजे. हे झालं फळांच्या बाबतीत. दुसरं म्हणजे होल ग्रेन्स, म्हणजे जसं आपण शेतामध्ये डायरेक्ट गहू भरडला किंवा ज्वारी भरडली तर ती यूज केली पाहिजे रादर दॅन पॉलिश. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की होल ग्रेन्सचे 3 पार्ट असतात. एक तर त्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो, ज्याच्यामध्ये स्टार्च असतात जे की आपल्याला नको असतं. दुसरा भाग असतो ब्रॅन, त्याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. ते हवे असतात. आणि सगळ्यात बाहेरचा पार्ट जो असतो त्याला आपण जेम्स म्हणतो, त्याच्यामध्ये फायटोस्टेरॉल्स असतात. तर बाहेरचा आणि मधला हे 2 पार्ट खूप महत्वाचे असतात. जे पण ज्यावेळेस आपण राईस म्हणा किंवा डाळी म्हणा किंवा गहू म्हणा हे पॉलिश करतो किंवा प्रोसेस करतो तर त्याच्यामध्ये बाहेरचे 2 पार्ट निघून जातात, त्याच्यामध्ये फक्त स्टार्चच राहतं. त्याच्यामुळं हे पॉलिश ज्या गोष्टी आहेत ते टाळायला पाहिजे आपण. मला वाटतं हीच जागरूकता आजच्या दिवशी सगळीकडे केली जाते, ते महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की बाजारामध्ये होल ग्रेन्स मिळतात किंवा ब्राऊन राईस मिळतो, ब्राऊन ब्रेड मिळतो, ओट्स मिळतात, ह्या गोष्टी खायला पाहिजेत. त्याच्या अपोजिट मध्ये असं आहे की व्हाईट राईस म्हणा, व्हाईट ब्रेड जे सर्रास लोक खातात ते टाळणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त कडधान्यांचा वापर आपल्या याच्यामध्ये जास्त झाला पाहिजे. बरोबर. जसं गहू, हरभरा, हे सगळे जे आहेत या डाळी जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे, ज्याला आपण सीड्स म्हणतो किंवा नट्स म्हणतो. काजू, बदाम ह्या गोष्टी जास्तीत जास्त खायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त असं आहे की जे लोक नॉन व्हेजिटेरियन डाएट घेतात त्यांनी चिकन किंवा फिश हे खाणं गरजेचं असतं. फिश मध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळेस आपण फिश खाऊ शकतो. त्याच्यामध्ये विटॅमिन डी असतं, नंतर पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतं जे आपण रिकमेंड करतो हृदयाच्या याच्यासाठी, हेल्थसाठी, तर ते खूप जास्त प्रमाणात असतात. तर आणि जे बकरा किंवा शेळीचं मटण असतं त्याच्यामध्ये दॅट इज रेड मीट म्हणतो, ते शरीरासाठी किंवा हार्टसाठी खूप घातक असतं, तर ते अवॉइड करायला पाहिजे. अच्छा. आणि ह्या बरोबरीने व्यायाम वगैरे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सर आपण त्याच्याबद्दल बोलूयात, पण एक फोन आहे. शरयू देशपांडे आपल्याशी बोलतात. नमस्कार मॅडम. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार सर. मी प्रश्न एवढ्यासाठी विचारला की नॉर्मल पल्स रेट काय असावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉकेजेसची लक्षणं काय असतात. धन्यवाद. काय सांगाल फडके सर, नॉर्मल पल्स रेट ह्याच्यावरनं खूप चर्चा होत असते. लोक बऱ्याचदा वेळ जात नाही म्हणून सुद्धा मोजत बसलेले असतात की तुझी पल्स कशी चालते, माझी पल्स, आणि मग त्याच्यावरनं चर्चा चाललेल्या असतात. काय सांगाल?
पल्स म्हणा म्हणजे आपली हृदयाची स्पंदनं किंवा रक्तदाब ही दोन्ही कंटिन्युअस व्हेरिएबल्स असतात. म्हणजे त्याला कोणती एक व्हॅल्यू ही नॉर्मल आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. त्याला आपण एक रेंज देतो. तर साधारणपणे यंग माणसामध्ये किंवा स्त्रीमध्ये ॲट रेस्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम करत नसताना 60 ते 100 ठोके मिनिटाला ही आपण रेंज नॉर्मल मानतो. आणि तसंच रक्तदाब आपण 120 ते 130 पर्यंत वरचा आणि 80 ते 85 पर्यंत खालचा या दोन व्हॅल्यूज आपण नॉर्मल मानतो. तर पण ही रेंज असते. आता उदाहरणार्थ की आपण इथनं चालायला लागलो किंवा आपण काही जड काम करायला लागलो, धावायला लागलो, तर नॉर्मली हृदयाची स्पंदनं वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं. तर ते एक ठरवून दिलेल्या त्याच्यासाठी ठरवून दिलेल्या मर्यादा आहेत. तर त्या मर्यादांमध्ये जोवर ती स्पंदनं राहतात तोवर त्यांना आम्ही नॉर्मलच म्हणतो. अच्छा. आणि त्यांनी लक्षणांबद्दल सुद्धा विचारलं होतं आणि मगाशी आपलं जे राहिलं होतं की इतर सुद्धा कोणती आहेत जी पटकन लक्षात येत नाहीत, काय सांगा? बरोबर. काही लक्षणांचा डॉक्टर घोगरेंनी उल्लेख केलेलाच आहे. उदाहरणार्थ ऍसिडिटी म्हणजे हे आम्हाला खूप वेळा बघायला मिळतं की रात्री रुग्णाला उठून छातीमध्ये किंवा पोटात जळजळतं, घरी ते सोडा किंवा दूध पितात आणि सकाळी उठून परत लक्षणं येतात म्हणून डॉक्टरांकडे जातात आणि हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असतो. तर हे जे पोटाची लक्षणे जी आपल्याला वाटतात ती बऱ्याच वेळा हृदयविकाराने असू शकतात. ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. नंतर नेहमीपेक्षा वेगळी हृदयविकाराची लक्षणं ही काही विशिष्ट रुग्णांमध्ये येतात. उदाहरणार्थ स्त्रिया, नंतर ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेहाचे रुग्ण म्हणजे डायबिटिक्स यांच्यामध्ये जसा अगदी वैशिष्ट्यपूर्ण पेन आपण म्हणतो की हृदयाच्या मध्यभागी आहे, तो डाव्या बाजूला जातो, उजव्या बाजूला जातो, असं होत नाही. ही जी नेहमीपेक्षा वेगळी लक्षणे आहेत ही ह्यांच्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ अचानक दम लागणे, दरदरून घाम येणे, ऍसिडिटी सारखी लक्षणं, चक्कर येणे, ही काही लक्षणं हृदयविकाराची असू शकतात. ही त्यांच्यामध्ये आढळतात आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष होतो कारण सर्वसामान्यपणे हे माहिती नसतं की ही लक्षणं हृदयविकारामुळेही होऊ शकतात. बरोबर आहे. फोन घेऊया सर. संदीप आपल्याशी बोलतायत. नमस्कार संदीप. हॅलो. हॅलो. बोला सर. मॅडम माझे वय 31 आहे. 31. हो हो. तर मला करिअर आणि भविष्याच्या चिंतेमुळे म्हणजे चालताना दम लागणे किंवा धाप लागणे अशा प्रकारे त्रास होतोय. छातीमध्ये दुखतंय, हृदय कमजोर होणे म्हणजे नेमके काय होते? हृदयामध्ये असा कोणता बदल होतो की ज्याच्यामुळे हृदय कमजोर होते? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की हृदय कमजोर झाल्यास पुन्हा मजबूत करण्यासाठी औषधांचा किती उपयोग होतो, यासाठी कोणते व्यायाम आहेत? आणि तिसरा प्रश्न असा आहे की गॅस व ऍसिडिटी याच्यामुळे हृदय दुखू शकते का? थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. बदलती जीवनशैली, स्ट्रेस, एकंदरीत जो आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आहे की करिअर पण करायचं आहे, चांगलं आयुष्य जगायचं आहे, त्याच्यामध्ये धावतोय तरुण. तर आता आपण म्हणालो तसं की हृदयाचं जे किंवा विकार जे आहेत ते होण्याचं प्रमाण खाली खाली येत आहे वयानुरूप. काय सांगाल सर? तुम्ही खूप चांगला पॉईंट घेतलाय. स्ट्रेस की जवळपास सध्या भारतामध्ये 50% पॉप्युलेशन यंग आहे, ज्याला आपण 20 ते 50 च्या दरम्यान म्हणू ती कॅटेगरी आहे. बरोबर. आणि सगळेच तुम्ही म्हटल्याप्रमाणे करिअरच्या पाठीमागे धावताय, सगळ्यांनाच वरती जायचं, सगळ्यांनाच चांगलं मोठं व्हायचं आहे. तर स्ट्रेस आपण 4 याच्यामध्ये डिवाइड करू शकतो. एक अॅक्यूट स्ट्रेस. अॅक्यूट स्ट्रेस म्हणजे तुमच्या जवळच्या नातेवाईकाची समजा डेथ झाली आहे किंवा तुम्हाला माहित पडलं की आता उद्यापासून तुम्ही कामावर येऊ नका असं बॉसनी सांगितलंय, किंवा तुम्हाला खूप अत्यंत गरजेचं काम आहे आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलाय, तुमचा जीव कासावीस होतो, कसं जाऊ, मी पोचेन का नाही. किंवा मग काही नॅचरल कॅलॅमिटीज असतात, जसा भूकंप आहे समजा किंवा टेरर अटॅक्स आहेत, बॉम्ब ब्लास्ट आहे, कोणत्याही गोष्टीमुळे हा अॅक्यूट स्ट्रेस असतो. अॅक्यूट स्ट्रेस म्हणजे तुम्ही 7 दिवस नॉर्मल असतं पण एका पर्टिक्युलर पॉइंटला तुम्हाला असं खूप टेन्शन आल्यासारखं वाटतं, याला अॅक्यूट स्ट्रेस म्हणतो आपण. दुसरा आणि सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रोनिक स्ट्रेस. क्रोनिक स्ट्रेसचे 2 महत्वाचे कारण आहेत. एक तर तुमच्या कामाच्या ठिकाणचा वेळ आणि दुसरा म्हणजे घरी. माणूस 90% कामाच्या आणि घरी या 2च ठिकाणी राहतो. कामाच्या ठिकाणी कसं आहे की तुम्हाला कमी वेळात खूप जास्त काम करावं लागतं आणि तुम्ही जेवढं काम करता त्याच्या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळत नाहीत किंवा त्याचे रिवॉर्ड्स मिळत नाहीत. डेडलाईनचा जमाना आहे, सगळं त्याच्यामध्ये बांधले गेले. एक्झॅक्टली. डेडलाईन्स असं आहे की एक स्टडी झालेली आहे इंजिनियर्स मध्ये की त्यांना डेडलाईन दिली जाते की तुम्हाला 7 दिवसात हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालाच पाहिजे. तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये 6 पटीनं हार्ट अटॅकची पॉसिबिलिटी वाढते. आणि दुसरं क्रोनिक स्ट्रेसमध्ये आहे की मरायटल स्ट्रेस आणि केअर गिव्हिंग स्ट्रेस. मरायटल म्हणजे तुमचा नवरा बायको मधले संबंध किंवा घरची कटकट किंवा घरी म्हातारे आई वडील असतात त्यांची जोपासना किंवा आपल्याकडे पैसे नसतात, याचा एक कॉन्स्टंटली स्ट्रेस असतो.
तिसरी कॅटेगरी आहे की तुमची पर्सनॅलिटीच अशी असते, त्याला स्वभाव म्हणतो आपण, की त्याला डिस्ट्रेस पर्सनॅलिटी म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये. आणि चौथा असतं की मानसिक आजार. बरोबर. तर 4 कॅटेगरीपैकी पहिल्या 2 कॅटेगरी ॲक्यूट आणि क्रोनिक स्ट्रेस, याला आपण आपल्यालाच निस्तरावं लागतं किंवा आपण स्वतः आपली काउन्सिलिंग करावं लागते. बरोबर. जसं मी एक उदाहरण देतो. ॲक्यूट स्ट्रेस किंवा आपण एक दगड घेतला आणि तो दगड आपण समजा काचावरती मारला तर काय होईल, काच फुटेल. आणि तोच दगड जर आपण एखाद्या लोखंडावरती मारला तर काय होईल, तो दगड फुटण्याची. म्हणजे दगड मारणे ही एक क्रिया आहे की जे स्ट्रेस उत्पन्न करते, आणि माणूस म्हणजे काच किंवा लोखंड आहे. तर आपल्याला डिसाईड करायचं की तुम्ही काचासारखं वागायचं की लोखंडासारखं वागायचं. तर हे प्रत्येक ॲक्यूट स्ट्रेसच्या कंडिशनमध्ये अप्लाय होतं. अच्छा. क्रोनिक स्ट्रेससाठी असंच आहे की एक थेअरी आहे की त्याला आपण म्हणतो की लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स. म्हणजे समजा तुम्हाला ऑफिसला जायचं तर तुम्ही ऑफिसला जाताना फक्त तेवढाच विचार करा की मला ऑफिसला पोहोचायचं. हा विचार नका करू की मी ऑफिसला वेळेवर पोहोचेन, बॉस आधी पोहोचला असेल का, तो ओरडेल का, मला काय इंटिमेशन मिळेल का. त्यावेळेला ऑफिसला पोहोचणं हे असलं पाहिजे, बाकीचा विचार त्यावेळेला नको यायला. येस. ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला पोहोचाल तुम्ही कामावर लक्ष द्याल. असा विचार नका करू की घरी काय चाललं असेल किंवा संध्याकाळी मी लवकर सुटेन का, मला इकडे जायचंय तिकडे जायचं, हा विचार नाही करायचा. फोकस्ड राहणं महत्वाचं. त्याला लिव्हिंग इन डे टाईट कंपार्टमेंट म्हणतात. आणि दुसरा आहे लॉ ऑफ ॲव्हरेजेस. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला आतापर्यंत किती वेळेस झाली. माझ्याकडे एक पेशंट आला होता, तो त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता काहीतरी. अच्छा. तो मला म्हणे की साहेब मला खूप असं हे वाटतं की माझे त्यांच्याकडे काय ते 10-12 ट्रक होते. ट्रक सामान घेऊन जाताना उलटेल असं वाटलं. मी म्हणलं तुम्ही किती दिवसापासून बिझनेस करताय. तो म्हणे की सर मी गेल्या 15 वर्षापासून करतोय. आणि तुमच्याकडे 10 ट्रक आहेत, तर आठवडाभर चालतात. तो म्हणे 24/7 चालतात. मी म्हणलं आतापर्यंत किती वेळेस ट्रक पलटली. तो म्हणे एकदा पण नाही. मला सांगा, ज्या माणसात 15 वर्षापासून बिझनेस करतो आतापर्यंत काय नाही झालं, आता काय होणार आहे. जे होणार नाही त्याची उगाच काळजी आपण करत राहतो आणि त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ ॲव्हरेजेस. हे करायला पाहिजे. आणि तिसरी आणि चौथी कॅटेगरी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. मनोविकार तज्ञाकडे जाऊन त्याचा प्रॉपर उपचारासाठी मेडिसिन्स किंवा काउन्सिलिंग हे करणं गरजेचं आहे. आपण त्यांच्या म्हणजे संदीपचे जे 2 प्रश्न नंतरचे होते की हृदय सुदृढ कसं ठेवायचं आणि गॅस आणि ऍसिडिटीमुळे हृदयरोग होतो का, त्याच्यावर आपण बोलूया. पण कोल्हापूरहून एक फोन आहे. विश्वास आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो विश्वासजी. हा सर, माझा एक प्रश्न होता की सर हार्ट अटॅक आल्यानंतर एकदमच आल्यानंतर त्यावेळी कुठली प्रिकॉशन घेतली पाहिजे, हार्ट अटॅक फर्स्ट एड कुठली घेतली पाहिजे. फडके सर काय सांगाल. त्यांनी असं विश्वासजींनी असं विचारलं की अचानक जर हार्ट अटॅक आला तर त्यावेळेला काय करायचं. खूप महत्वाचा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मी तर म्हणेन की या कार्यक्रमातला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्यासमोर अशी सिच्युएशन्स अनेक वेळा येऊ शकतात की हृदयरोगाची लक्षणं, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असलेला रुग्ण आपल्या समोर असतो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे एक तत्व मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला आजच्या आधुनिक जीवनामध्ये टाइम इज मनी हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण आम्ही कार्डिओलॉजीमध्ये टाइम इज मसल असं म्हणतो. हृदयरोगाचा झटका एकदा सुरू झाला की प्रत्येक क्षण हा बहुमूल्य असतो. प्रत्येक क्षण जेवढी लवकर आपण त्याची उपचार पद्धती सुरू करू, जेवढे लवकर आपण उपचार सुरू करू, तेवढं हृदयाच्या स्नायूची जखम आपल्याला कमी करता येते. त्याच्यामुळे त्वरित रुग्णाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयात हलवण्याची आपण सोय करायला पाहिजे. आणि रुग्णाबरोबर आपण स्वतः जायला पाहिजे. कोणासाठी, नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी किंवा डॉक्टरांसाठी थांबायचं नाही. रुग्ण इमिजिएटली अगदी लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे. आणि अशा हॉस्पिटलमध्ये पोहोचला पाहिजे जिथे ECG काढायची सोय आहे आणि तिथे पुढे तज्ञ डॉक्टर अवेलेबल आहेत. कारण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पहिल्या 1 तासाला आम्ही गोल्डन आवर म्हणतो. गोल्डन आवरचा अर्थ असा की जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये 100% ब्लॉक होतो आणि हृदयाच्या एका भागाचा रक्तपुरवठा पूर्णपणे अचानक बंद होतो, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. तर जर हा ब्लॉक आपण उघडला तर हृदयाच्या स्नायूची जखम अगदी आपल्याला कमीत कमी ठेवता येते. आणि हा ब्लॉक उघडायचे 2 मार्ग असतात. एक तर रक्त पातळ करायची इंजेक्शन देणे, ज्याने ते गोठलेलं रक्त परत निघून जाऊ शकते, रक्ताची गाठ. आणि दुसरं अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग करून ही रक्तवाहिनी उघडणे. तर हे दोन्ही उपाय उत्तम आहेत. अँजिओप्लास्टी कदाचित अजून चांगला आहे, पण हे दोन्ही उपाय हे
पहिल्या काही तासात केले तर त्यांना उत्तम असा प्रतिसाद मिळतो. बरोबर. जेवढी वेळ टळून जाते, एकदा वेळ टळून गेल्यानंतर एवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही आणि हृदयाला जी जखम होते, हृदयाच्या स्नायूला, ती जखम अजून खोल होत जाते आणि हृदयाची आकुंचन शक्ती अजून कमी होत जाते. त्यामुळे रुग्णाला पहिलं लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या घरी ॲस्प्रिनची गोळी असते, तर ही ॲस्प्रिनची किंवा इकोस्प्रिनची गोळी किंवा डिस्प्रिनची गोळी ही रुग्णाला जिभेखाली ठेवायला सांगायची आणि ती गोळी चावून खायला सांगायची. ॲस्प्रिनच्या गोळीनी हृदय ब्लॉकमध्ये ज्या रक्तपेशी असतात त्या रक्तपेशी ती जमू देत नाही आणि ब्लॉक पातळ करायला मदत करते. कधी कधी जर तुमच्याकडे घरी सॉर्बिट्रेट नावाची गोळी असेल, तो त्या पेशंटला आधीच तो हृदयविकाराचाच रुग्ण असेल आणि ब्लड प्रेशर पेशंटचं ठीक असेल, तर अर्धी सॉर्बिट्रेटची गोळी पण जिभेखाली ठेवायला हरकत नसते. पण हे शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावे. मी तेच विचारणार होते, त्या क्षणाला त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ॲस्पिरिन देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यावर प्रयोग करत बसायचं नाही की ह्याने हे होतंय का त्याने. घरगुती उपचार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, घरगुती उपचारामध्ये वेळ घालवू नये आणि लवकर रुग्णाला रुग्णालयात हलवावे. फोन घेऊयात. यतीन कुलकर्णी अंधेरीहून आपल्याशी बोलतात. नमस्कार यतीनजी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की HDL म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल असतं ते कमी झालं, माझं 31 पर्यंत आलंय, तर ते वाढवायचं कसं पुन्हा 40च्या वर? थँक्यू. धन्यवाद. यतीनजींच्या प्रश्नाला काय सांगाल तुम्ही? HDL कमी झालंय त्यांचं. हे खूप कॉमन आहे. आज जर इंडियामध्ये जर सर्वे केला तर जवळपास 60 ते 70% यंग पॉप्युलेशनचं HDL हे कमी आहे. कशामुळे? जे की गुड कोलेस्ट्रॉल आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की फिजिकल इनॅक्टिव्हिटी, की तुम्ही प्रॉपर व्यायाम करत नाही किंवा तुमच्या शरीराची हालचालच होत नाही. सर, याच निमित्ताने आपण संदीपजींच्या प्रश्नांचं पण उत्तर द्या. त्याने विचारलं होतं की हृदय आपण स्ट्रॉंग कसं ठेवायचं, व्यायाम वगैरे कसा करायचा. मला वाटतं हे दोन्ही जोडता येण्यासारखे प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे की HDL हे याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो. तर ते बॉडीमध्ये फक्त एकच पर्याय आहे त्याला वाढवायचा की एक फिजिकल एक्सरसाइज करणं, की नियमित व्यायाम करणं. तर व्यायामाचे 2 प्रकार असतात. पहिला म्हणजे तुम्ही त्याला ॲरोबिक एक्सरसाइजेस म्हणू आपण, की ज्याच्यामुळे शरीराची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. आणि दुसरं असतं की रेझिस्टन्स ट्रेनिंग. रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे बॉडी बिल्डिंग, ज्याला मसल बिल्डिंग करतो, जे जिममध्ये मॅक्झिमम लोक त्याच्यासाठी जातात. तर त्याचा फायदा असा होतो की मसल बिल्ड करताना ऑटोमॅटिकली शरीरातलं फॅट कमी होतं. अच्छा. तर ॲरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे त्याला आपण ब्रिस्क वॉकिंग म्हणतो, फास्ट चालणं किंवा जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग हे ॲरोबिक एक्सरसाइजेसमध्ये मोडतात. तर एक्सरसाइज हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. 5 ते 15 वर्ष वयोगटात मुलांना कमीत कमी 1 तास आपण उन्हामध्ये खेळू देणं महत्त्वाचं असतं. मैदानी खेळ की जे की आजकाल खूप कमी झाले. कमीत कमी 1 तास. आणि त्याच्यानंतर कमीत कमी 30 मिनिटं रोज ब्रिस्क वॉकिंग केली पाहिजे आठवड्यातून 5 दिवस. अच्छा. आणि किंवा जर विगरस एक्सरसाइजेस करत असाल, जसं तुम्ही रनिंग करत असाल, तर 20 मिनिटं पण पुरेसा आहे फक्त 3 दिवसासाठी. अच्छा. पण आणि एज इज नॉट अ बार, म्हणजे एज हा अडथळा नाही की तुम्ही एक्सरसाइज सुरू करायला. 60 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करू शकता. फक्त मग तेव्हा सुद्धा आपल्याला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे की तुम्हाला काही आजार आहेत का, हाडाचे आजार आहेत का, हृदयाचे आहेत का. तर ह्या सगळ्याचा विचार करून आपण हेल्दी राहू शकतो, हृदय हेल्दी ठेवू शकतो. याच्याच अनुषंगाने एक महत्वाची टिप, की जसं तुमचं वय 30-40 आहे, लोकांना वाटतं की आता माझं वजन वाढलंय, मी जिमला जायला पाहिजे. तर तुम्ही लगेच डे फर्स्ट पासून तुम्ही 1-1.5 तास व्यायाम नका करू. पहिले वॉर्मिंग करा. कारण कसं आहे की ॲक्यूट एक्सरसाइजनी पण जे आपल्या शरीरामध्ये चरबीच्या प्लाक्स असतात, त्या ॲक्यूट एक्सरसाइजमध्ये ते फुटून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. बरेच लोक एक्सपायर झालेले आहेत. जसं आपल्याला वाटतं की मी आजपासून व्यायाम करणार आणि आजच जाऊन 2 तास एक्सरसाइज करणार, तर ते हे टाळायला पाहिजे. हे याच्या बाबत वैद्यकीय सल्ला आधी घेणं गरजेचं आहे की तुम्ही किती प्रमाणात व्यायाम करू शकता. किंवा जिममध्ये पण इन्स्ट्रक्टर असतात, ते जनरली सांगतात असं. तर दुसरं म्हणजे HDL वाढवायचं व्यायामाव्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे ड्रग्ज असतात, जसं स्टॅटिन्स आहे, फायब्रेट्स आहे, इझेटिमेब आहे. हे ड्रग्ज आहे ते पण कमी प्रमाणात वाढवतात, ज्याने फक्त 5 ते 10% पॉसिबिलिटी असते की HDL वाढू शकतं. पण हे जे उपचार आहेत की हेल्दी राहण्यासाठी व्यायाम वगैरे करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, असे काही आजार असतात की जे हार्ट डिसीज किंवा आपण म्हणूया हृदय रोग ह्याला पूरक ठरू शकतात. असे कोणते कोणते आहेत, काय सांगाल तुम्ही? असे अनेक आजार आहेत ज्यांच्यामध्ये त्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण बरंच अपेक्षेपेक्षा जास्ती असतं. प्रामुख्यानं डायबिटीस म्हणजे मधुमेह,
डायबिटीसमध्ये हृदयविकाराचं प्रमाण जवळजवळ दुपटीने किंवा तिपटीने वाढतं आणि हा हृदयविकार डायबिटीसच्या रुग्णांना लवकर येतो, तो जास्त तीव्र असतो आणि त्यातून हार्ट अटॅक सारखी धोकादायक कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्ती असते. दुसरा महत्वाचा ग्रुप ऑफ कंडिशन्स म्हणजे अतिरक्तदाब, हाय ब्लड प्रेशर. अतिरक्तदाबामुळे हृदयाप्रमाणेच मेंदूवर किंवा किडनीवर किंवा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो आणि जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर या रुग्णांमध्ये सुद्धा हृदयामध्ये ब्लॉकेजेस होणं, हार्ट अटॅक येणं, हार्ट फेलियर होणं याचं प्रमाण खूप वाढतं. त्याच्या व्यतिरिक्त किडनीचे विकार, काही प्रमाणात थायरॉइडचे विकार, ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा किंवा लठ्ठपणा, हे सगळे हृदयविकारासाठी आम्ही जोखीम घटक म्हणजे रिस्क फॅक्टर्स मानतो. बरोबर. त्याच्यामध्ये नॉर्मल पेक्षा जास्ती हृदयविकार या रुग्णांमध्ये आम्हाला दिसून येतो. आणि ह्या सगळे जे तुम्ही आता सांगितले त्याच्या आपण रेग्युलर टेस्ट करून ते आटोक्यात कसे आणायचे किंवा ते आहेत का नियंत्रणात हे चेक करू शकतो. फक्त बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग काय म्हणत आपण इमर्जन्सी येऊ शकते, नाही का. आपल्याशी प्राची पाटील बोलतायत कल्याणहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. मॅडम. हा मॅडम, माझं नाव आहे प्राची पाटील, कल्याणवरून बोलते. तर त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती तर अँजिओप्लास्टी केली आहे त्यांची, अटॅक येऊन गेलेलं आहे. तर त्यांना आता म्हणजे नंतरचे उपचार काय करायचे, 5 वर्ष झाली आहेत. बर. सर, याच निमित्ताने आम्हाला एकंदरीत उपाय कोणते कोणते असतात तेही सांगा, सर्जिकल, नॉन सर्जिकल. आणि जी मंडळी ह्या प्रोसिजर थ्रू गेलेली असतात त्यांच्यावर हे काहीतरी अँजिओप्लास्टी म्हणा किंवा बायपास झालेली असते, त्यांनी काळजी कशी घ्यायची असते ते सांगा. सर, आधी उपाय सांगा, मग काळजी आपल्याला घोंगरे सर सांगतो. साधारणतः अँजिओप्लास्टी आणि बायपास हे या उपचार पद्धती एका विशिष्ट प्रकारच्या हृदय रोगामध्ये वापरात येतात. ते म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज. करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाला शुद्ध रक्त पुरवणाऱ्या ज्या रोहिण्या असतात त्यांच्या अस्तरात कोलेस्ट्रॉल आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पेशींचे थर साचतात आणि त्यांनी या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्या अरुंद झाल्यामुळे त्या रक्तपुरवठा तिथला विस्कळीत होतो आणि हृदयाच्या त्या भागाचा रक्तपुरवठा कमी होतो. तर 3 पद्धतीने याच्यावर उपचार करता येतात. एक म्हणजे औषध उपचार. तर हे जर ब्लॉकेजेस टक्केवारीने 60-70% पेक्षा कमी असतील, त्यांनी फारसा त्रास होत नसेल तर बऱ्याच वेळा आपण औषधोपचार ही एकच उपचार पद्धत त्यांच्यासाठी करतो. म्हणजे गोळ्या वगैरे, गोळ्या म्हणजे स्टॅटिन्स नावाच्या गोळ्या ज्यांनी कोलेस्ट्रॉल कमी होतं, बीटा ब्लॉकर्स नावाच्या गोळ्या, रक्तपातळीसाठी ॲस्प्रिन, अशा अनेक प्रकारच्या गोळ्या असतात. दुसरी उपचार पद्धती म्हणजे अँजिओप्लास्टी. समजा 1 किंवा 2 किंवा 2 किंवा 3च ब्लॉक असतील आणि ते अशा ठिकाणी असतील की जिथे अँजिओप्लास्टी सहज करणं शक्य आहे तर मग अँजिओप्लास्टी करतो. अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया नव्हे, ही एक विनशस्त्रक्रिया उपचार पद्धती आहे. म्हणजे आपण पायाच्या किंवा हाताच्या रोहिणीतून एक छोटंसं छिद्र पाडून आत जातो आणि बारीक नळी हृदयाच्या करोनरी आर्टरीच्या मुखापर्यंत सोडतो आणि तिथून आपण एक वायर त्या ब्लॉकच्या अक्रॉस पास करतो आणि ती रक्तवाहिनीत खाली स्थिरावतो आणि मग त्या वायरवरून आपण एक बलून पास करतो, त्या बलूनने तो ब्लॉक उघडतो आणि मग तिथनं एक स्टेंट तिकडे बसवतो. ही दुसरी उपचार पद्धत. पण आता काही रुग्णांमध्ये की पहिल्या प्रश्न जर तुम्हाला आठवत असेल तर ज्याचे 5 ब्लॉक होते, 5 ब्लॉक असणं किंवा 6-7 ब्लॉक असणं किंवा ब्लॉक अशा ठिकाणी असतं की जिथे धोका न पत्करता अँजिओप्लास्टी करता येणार नाही किंवा त्याची टक्केवारी जास्ती असणं, तर अशा रुग्णांमध्ये मात्र बायपास सर्जरी हाच पर्याय राहतो. आणि सगळी संशोधनं असं सांगतात की ज्या रुग्णांमध्ये अनेक ब्लॉक आहेत आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये लॉंग टर्म रिझल्ट हे बायपासचे अँजिओप्लास्टीपेक्षा चांगले आहेत. 1, 2 किंवा 3 ब्लॉक असतील तर अँजिओप्लास्टी उत्तम, पण मल्टिपल ब्लॉकेजेस असतील, मुख्य रक्तवाहिनीत ब्लॉक असतील, रुग्ण डायबिटिक असेल तर बायपास हा थोडासा अँजिओप्लास्टीपेक्षा जास्त सरळ. मग असं जर कोणाच्या बाबतीत झालं असेल, अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाले, त्यांनी नंतर काळजी कशी घ्यायची? ओव्हरऑल म्हणजे कसं आहे, तुमच्या डाएटमध्ये मिठाचं प्रमाण कमी राहायला पाहिजे. तुम्ही ऑइल किंवा ज्याला आपण तेल म्हणतो त्याचा कमीत कमी वापर केला पाहिजे. फ्राईड फ्रूट्स अवॉइड करायला पाहिजे. जनरली ऑलिव्ह ऑइल, कॅनोला ऑइल किंवा सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर हे ऑइल आम्ही रिकमेंड करतो, ज्याच्यामध्ये की जास्तीत जास्त पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. पाम ऑइल आणि कोकोनट ऑइल हे सगळ्यात डेंजरस. त्याच्यामध्ये आपण सर्रास इडली बरोबर कोकोनट चटणी वापरतो, ती अवॉइड करायला पाहिजे. याच्याबरोबरच एक्सरसाइज तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही योगा, मेडिटेशन हे पण करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा सर्कॅडियन रिदम जे असतं तुमचे तो व्यवस्थित होऊन तुमचे
परत हार्ट अटॅक यायची पॉसिबिलिटी कमी होते. अच्छा. व्यायाम जो तुम्ही सांगताय तो आधी म्हणजे नॉर्मल जी मंडळी असतात त्यांच्या तुलनेमध्ये थोडासा कमी करावा लागतो यांना, जे अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाली आहे त्यांच्यासाठी? त्याच्यामध्ये असं आहे की व्यायाम तुम्ही ग्रॅज्युअली स्टार्ट करा. जसं पहिल्या दिवशी 5 मिनिटं चाला, दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं, नंतर एक आठवड्यानंतर 15 मिनिटं, 20 मिनिटं, तसं वाढवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी याच्यापेक्षा जास्त एक्सरसाइज करू नाही शकत, त्यावेळेस तुम्ही थांबलं पाहिजे. तर याला आपण ग्रेडेड एक्सरसाइजेस म्हणतो. हे ग्रेडेड एक्सरसाइजेस महत्वाचे आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अवैध औषधं किंवा ज्याला आपण म्हणू की असं माझं काही हे नाही की आयुर्वेदिक औषध घ्यायचीच नाही, पण आयुर्वेदिक औषधं विदाऊट कन्सल्टेशन टाळलेली बरी. बऱ्याच औषधामध्ये मर्क्युरी किंवा हेवी मेटल्स असतात आणि ती पूरक म्हणून आपण म्हणतोय ना की सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पूरक मग चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आपण घेऊ शकतो. ते विदाऊट कन्सल्टेशन न घेतलेली बरी. एक फोन आहे, विवेक कर्वे आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. मी विवेक कर्वे बोलतोय डोंबिवलीवरनं. बोला. आपण असं खूप वेळा बघतो की काही लोकांना हार्ट अटॅक गाडीत किंवा इतर पब्लिक प्लेस मध्ये पण येऊ शकतो आणि तो इतका जोराचा असतो की ते ऑन द स्पॉट त्याच्यात मृत्यू होतात, ज्याला डॉक्टर कार्डिक अरेस्ट म्हणतात. तर हे कशामुळे मुख्यत्वे होऊ शकते? धन्यवाद सर. काय सांगाल, पब्लिक प्लेसमध्ये अचानक हार्ट अटॅक येतो आणि काही होण्याच्या आतच तो रुग्ण म्हणूयात किंवा ती व्यक्ती ही दगावते, तर त्याचं कारण काय असतं अशा पद्धतीने मॅसिव्ह इतका हार्ट अटॅक येण्याचं? काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की हृदयाची मेन नस जी असते त्याला आम्ही लेफ्ट साईडला लेफ्ट मेन आर्टरी म्हणतो, ज्याच्यापासून 2 रक्तवाहिन्या मेजर येतात, त्याला LAD आणि LCX असं म्हणतो. त्याच्यात LAD जी आहे त्याला तिचं नाव आहे विडोज आर्टरी. विडोज म्हणजे विधवेची आर्टरी असं म्हणतात त्याला मेडिकल भाषेमध्ये. तर त्याचं कारण असं आहे की LAD हे जवळपास 55% हृदयाला ब्लड सप्लाय करते. अच्छा. जर लेफ्ट मेन आणि LAD मध्ये ब्लॉक असेल तर माणसाला हॉस्पिटलला जायला वेळच मिळत नाही. अशा वेळेस आपण सगळ्यांनी एक CPR म्हणतात त्याला, आपण कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन म्हणतात, की तुम्ही माणसाच्या छातीवर दाबून रक्तप्रवाह वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर हे सगळं कोणीही करू शकतं. याच्यामध्ये असं नाही की ऑटोवाला आहे, टॅक्सीवाला आहे किंवा फक्त मेडिकलवालाच पर्सन पाहिजे असं काही नाही, ते सगळे लोक करू शकतात. तर त्याचं ट्रेनिंग हे हार्डली 10 मिनिटाचं काम आहे. 10-15 मिनिटात आपल्याला म्हणजे समजू शकतं. मी थोडक्यात सांगतो की छातीच्या मधोमध असे दोन्ही हात असे एकावरती ठेवून जवळपास 1.5 ते 2 इंच छाती आतमध्ये गेली पाहिजे असं दाबणं गरजेचं आहे. एवढा दाब देणं गरजेचं आहे जेणेकरून हार्ट कॉम्प्रेस झालं पाहिजे. तो पंप जो आहे तो परत ऍक्टिव्हेट झाला पाहिजे. ओके. तर 100च्या गतीनं 100 म्हणजे हे म्हणजे आकुंचन पर मिनिट या तीव्रतेनं आपण ते CPR द्यायला पाहिजे. अच्छा. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. त्याच्यानंतर मग जर असेल फॅसिलिटी तर आपण जवळच्या हॉस्पिटलला सरांनी सांगितलं तसं की लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करणं हे गरजेचं आहे. सर, आपण स्त्रियांच्या हृदयरोगाबद्दल बोलत होतो. खूप महत्वाचे टप्पे तिच्या आयुष्यात असतात, तर काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे, सगळ्यात महत्वाचा भाग स्त्रियांच्या आयुष्यात म्हणजे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये जनरली काय की आपल्या बॉडीमध्ये 5 लिटर ब्लड असतं. प्रेग्नन्सीमध्ये ब्लड वॉल्यूम वाढतं, ते जवळपास 7.5 लिटर होतं. अच्छा. म्हणजे जवळपास 30% त्याची वाढ होते. त्याच प्रमाणात हार्ट रेट म्हणजे आपला हृदयाची स्पंदनाची गती पण वाढते. पंपिंग वाढतं. साधा जरी ओव्हरऑल हार्टवर 30% लोड येतो, ज्याला आम्ही कार्डियक आउटपुट म्हणतो. तर कार्डियक आउटपुट हे 30% वाढतं. तर याच्यामध्ये बदल असे होतात की याच्यामुळे जर तुम्हाला हार्टच्या वालचा प्रॉब्लेम असेल, झडपांचा आजार असेल, तर त्याच्यावर त्रास होऊन त्या झडपा त्या कोपअप करू शकत नाही, म्हणून तो त्यावेळेस स्त्रियांना जास्त दम लागू शकतो. हा एक पार्ट झाला. दुसरं म्हणजे त्यावेळेस तुमची ऑटोमॅटिकली चालणं कमी होऊन जातं आणि पोट वाढल्यामुळं शरीराची जी अशुद्ध रक्तवाहिनी कॅरी करणारी धमनी असते त्याच्यावर कॉम्प्रेस होऊन पायावर सूज पण येऊ शकते. ती जास्त प्रमाणात आली तर पायाच्या रक्तामध्ये गुठळी होऊन त्याला आम्ही DVT म्हणतो, डीप व्हेनस थ्रोम्बोसिस, ते होऊ शकतं. तर त्याचे तो मायग्रेट जर झाला तर पल्मोनरी एम्बोलिझम म्हणजे लंगमध्ये रक्ताच्या गुठळ्या जाऊ शकतात. तर ज्यावेळेस तुम्हाला खूप दम लागतो किंवा पायावर अति प्रमाणात सूज येते, थोड्या प्रमाणात सूज ही नॉर्मल असते, तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे त्वरित जाणं गरजेचं आहे. अच्छा. याचबरोबर काही औषध असतात, जसं तुम्हाला पिंपल्स आलेले आहेत, समजा प्रेग्नन्सीचे पिंपल्स आहेत, त्याला एक टेटिनॉइन म्हणून औषध देतात, खूप कॉमनली देतात. तर त्याच्यामुळे बाळाचे
हृदयावर परिणाम होऊ शकतो. अच्छा. किंवा साधी दुखणी असतात, मान दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, त्याला आपण पॅरासिटामॉल शिवाय ज्याला आम्ही NSAIDs म्हणतो ते जर ड्रग्स घेतले तर त्याच्यामध्ये बाळाच्या हृदयामध्ये जी PDA असतं जे बाळाचं हृदय चांगलं राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी मदत करतं तर ते बंद होऊ शकतं. हो बापरे. तर ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे. टाळायला पाहिजे म्हणण्यापेक्षा की डॉक्टरांच्या कन्सल्टेशननीच तुम्ही मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त डिलिव्हरीच्या वेळेस तुमचे हार्ट फेल होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण जे बाळांच्या युटेरस किंवा बाळामध्ये जे रक्त असतं ते पूर्ण शरीरातलं रक्त आपल्या बॉडीमध्ये जातं. बरोबर. आणि एकदम ब्लड प्रवाह वाढून हार्ट फेल्युअर होण्याची शक्यता असते. तर ज्यांना आजार आहे त्यांनी डायरेक्टली सिझेरियन सेक्शनसाठी गेलेलं बरं. किंवा ज्या काही स्त्रियांना नॉन हार्ट डिसीज असतात ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सी अवॉइड केली पाहिजे किंवा गर्भधारणा झाली असेल तर ॲबॉर्शन सुद्धा करण्याची पाळी येऊ शकते. ज्याच्यामध्ये ज्या हार्टची मेन धमनी येते जी ओरिजिन होते त्याच्यामध्ये जर ब्लॉक असेल हे तुम्ही सांगताय की ज्यांना माहिती आहे आपल्याला हृदयरोग आहे त्यांनी काळजीनं हे करायला पाहिजे. म्हणजे प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा काळजीने करणं गरजेचं आहे. एक स्टेज असते की जिथे तिची मासिक पाळी बंद व्हायचं वय येतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्याबद्दल असं की मासिक पाळी ज्यावेळेस बंद होते तर स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं तर त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्या ऐवजी अँड्रोजनचं प्रमाण वाढतं. या दोन गोष्टीचं संमिश्रण असं होतं की हार्ट अटॅकची पॉसिबिलिटी वाढते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 40च्या आधी माणसामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आहे पण 40च्या नंतर स्त्रियांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे. कारण ते कव्हर तिचं जे प्रोटेक्टिव्ह कव्हर जे आहे ते चाललं जातं. बरोबर. तर असं आहे की यावेळेस तुम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हे गायनेकोलॉजिस्ट किंवा हार्ट स्पेशलिस्ट यांच्याकडून घेणं गरजेचं असतं. ते इमिडिएटली स्टार्ट करणं गरजेचं. 10 वर्षानंतर त्याचा काही फायदा होत नाही. आपण एक फोन घेऊया आणि मग मुलांमध्ये जन्मजात जे हृदयरोग असतात त्याच्याकडे आपण बोलूयात. प्रकाश शिंदे बोलतायत. नमस्कार, बोला सर. हॅलो. इकोस्प्रिन 75 ची गोळी माझी मिसेस घेते तर ती रोज घेणं धोकादायक आहे का? त्यांचं वय काय आहे सर? 61. आणि त्यांना सांगितलंय का घ्यायला? डॉक्टरनी त्यांच्या कार्डिओलॉजिस्टनी हार्ट स्पेशलिस्टनी सांगितले पण कोणीतरी सांगितलं की इकोस्प्रिन 75 गोळी रोज घेणं रेग्युलर घेणं बरोबर नाही. फडके सर काय सांगाल? आणि मग त्याला जोडून आपण जन्मजात हृदयरोगाकडे येऊयात. इकोस्प्रिनची गोळी साधारण आता यांचं वय 65 आहे तर इकोस्प्रिनची गोळी ही प्रतिबंधात्मक स्वरूपाची दिली जाते प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी किंवा कधी कधी हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला असेल तर तो पुन्हा येऊ नये म्हणून ही गोळी दिली जाते. तर साधारणतः जर ही गोळी देताना आपल्याला काळजी एवढीच घ्यायला लागते की या गोळीचा साईड इफेक्ट म्हणजे ब्लिडिंग असू शकतो, रक्तस्राव. तर एखाद्या रुग्णाला आधीपासूनच जर समजा मूळव्याधीचा आजार आहे किंवा अजून कुठे ब्लिडिंग होण्याची शक्यता आहे तर अशा रुग्णांमध्ये आपण इकोस्प्रिनचा वापर करताना थोडी काळजी घ्यायला लागते. आता इकोस्प्रिन 75 हा काही खूप हाय डोस नाही, याला आम्ही बेबी ॲस्प्रिन असं म्हणतो. तर इकोस्प्रिन 75 हा एक त्या मनाने सेफ डोस आहे. पण कोणतंही इकोस्प्रिन सुरू करायच्या आधी, ॲस्प्रिन सुरू करायच्या आधी त्याची निश्चित गरज काय आहे तपासून पाहायला पाहिजे. त्यांच्या कार्डिओलॉजिस्टने सुरू केली असल्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण जनरली इकोस्प्रिन हे डायबिटीसचे रुग्ण, ब्लड प्रेशरचे रुग्ण, ज्यांना आधीपासूनच हृदयविकार आहेत असे रुग्ण यांच्यामध्ये कॉमनली वापरलं जातं. शेवटची सर काही मिनिटं, 2 मिनिटं आहेत. जन्मजात हृदयरोगाकडे आपण येऊया. आपल्याला निरोपच घ्यायची वेळ येणार आहे तोपर्यंत काय सांगाल? थोडक्यात सांगायचं तर गर्भावस्थेत पहिल्या काही आठवड्यातच हृदयाचा विकार कंप्लीट होतो, पूर्ण होतो. आणि हा जर विकार हृदयाचा विकास आणि हृदयाचा विकास जर अपुरा किंवा सदोष राहिला, हृदयाच्या घडणावळीत काही त्रुटी राहिल्या तर मग हे जन्मजात हृदयविकार उत्पन्न होतात, उद्भवतात. आणि हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे हृदयातील वेगवेगळ्या कंपार्टमेंट्समध्ये जे पडदे असतात त्यामध्ये असणारी छिद्र आणि दुसरा मुख्य विभाग म्हणजे ब्लू बेबी सिंड्रोम. तर आता जी छिद्र असतात हृदयाच्या कंपार्टमेंट्स मधील तर ती वरच्या 2 कर्णिकांमध्ये जो पडदा असतो त्याच्यात जर छिद्र असेल तर त्याला एट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतात, हे या पिक्चरमध्ये दाखवलं आहे. तसेच व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, पेटेंट डक्टस आर्टेरियोसिस किंवा हृदयाच्या वाल्व्हचे आजार हे कॉमन असतात. आता या विकारांचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपल्याला सहज बरे करता येतात आणि पूर्णपणे बरे करता येतात.
आता काही वर्षापूर्वी या आजारांवर शस्त्रक्रिया हा एकच उपाय असायचा, पण आता गेले 20 ते 25 वर्ष विना शस्त्रक्रियेने आपण उपकरणांनी बंद करू शकतो. हे इकडे दाखवलेलं आहे. मांडीच्या नसेतनं मांडीच्या नसेमधनं एक छोटी आत ट्यूब टाकून एक उपकरण म्हणजे गोलाकार एक उपकरण आहे ज्याला आम्ही डिव्हाइस म्हणतो, त्यांनी विना शस्त्रक्रियेने हे छिद्र बंद केलंय. आणि ह्याचा आम्हाला केएमला आता बराच 20 वर्षाचा अनुभव आहे आणि शेकडो मुलं आमच्याकडे या प्रकारची डिव्हाइस क्लोजर्स दरवर्षी करून जातात. आता काही छिद्र असतात ती फार मोठी असतात, त्यांच्यामध्ये मग आपल्याला सर्जरी करायला लागते. दुसरा ग्रुप म्हणजे ब्लू बेबी सिंड्रोम. तर ब्लू बेबी म्हणजे काय असतं की खूप कॉम्प्लेक्स आजार असतात हे हृदयाचे आणि यांच्यामध्ये रक्तातील प्राणवायूचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे ओठांना, नखांना किंवा त्वचेला निळसर असा रंग येतो आणि हे जनरली हे रोग सुद्धा बरे होऊ शकतात, पण त्यांना सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरीच गरजेची असते. पण ती वेळेवर समजले तर हे रोगही निश्चित बरे होऊ शकतात. आज आपण एकंदरीतच हृदयाची काळजी कशी घ्यायची ह्याच्याबद्दल बोललो आणि सरांनी ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, एक तर तपासणी योग्य वेळेला करणं आणि जर काही इमर्जन्सी आली तर डॉक्टरकडे जाणं आणि मग सगळं आपण जीवनशैली जी आहे बदलती त्यानुसार जर आपण जगत गेलो तर आज आपण जे म्हणतोय की हृदयाची स्पंदनं ही तशीच निरोगी, हेल्दी आणि छान राहतील आणि आपण सुद्धा असंच हार्ट हेल्दी वातावरण आपल्या हृदयासाठी तयार करू शकतो. मोठा विषय आहे तरी सुद्धा अगदी थोडक्यात आणि छान माहिती सर सांगितलीत, त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा आजचा जो आपला विषय होता त्याला अनुसरून खूप छान प्रश्न विचारलेत, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते. आपण नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटणारच आहोत. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.